नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाडीबीटी मार्फत या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाते आणि तो या ठिकाणी मित्रांनो फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता, संपूर्ण प्रोसेस स्टार्ट टू एंड या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण आज थोडा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी पहिल्यांदा कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो सर्व शैक्षणिक मार्कशीट म्हणजे 10वी नंतर जेवढी काही तुमची शाळा झाली असेल तेवढी मार्कशीट, चालू वर्षी प्रवेश पावती किंवा बोनाफाईड, चालू वर्षाचा उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र जर कास्टमध्ये असल्यास तर त्याचबरोबर डोमासे लागणार आहेत, शाळा सोडलेला दाखला हे ठिकाणी लागणार. त्याचबरोबर आधार कार्ड लागणार, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक राहणार, बँक पासबुक लागणार आहे, राशन कार्ड लागणार आहेत. त्याचबरोबर तुमची या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा मेडिकलसाठी असाल त्यामध्ये कॅपराऊंड सर्टिफिकेट आणि गॅप असाल गॅप सर्टिफिकेट राहणार. त्याचबरोबर मित्र तुमचं पंजाबराव देशमुखसाठी फॉर्म भरणार असाल त्या ठिकाणी हॉस्टेल पावती आणि 100 रुपयाच्या स्टॅम्पवर करारपत्र राहणार. त्याचबरोबर जर तुम्ही कास्टमध्ये असाल आणि फ्रीशी पाहिजे असेल तर मी तुमचं कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी तुमचं राहणार आहे. ओके, तर मित्रांनो फॉर्म कसा भरतात या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला गुगलवरती या ठिकाणी यायचं आहे. गुगलवरती महाडीबीटी एवढे तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वेबसाईट आहे ती या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची ओपन होणार आहेत. अशा पद्धतीने ओपन झाल्याने पहिला जो बार आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला लॉग इन डिटेल असणार आहेत. जर तुम्ही लॉग इन केला असेल तर करू शकता किंवा न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये ॲप्लिकेशन नेम टाकायचा आहे, युजर नेम एक क्रिएट करायचा आहे जो की आधार किंवा मोबाईल नंबर, पासवर्ड क्रिएट करायचा आहे की जो 8 ते 20 अंकी दरम्यान, एक मेल आय डी टाकायचा, त्याच्यावरती OTP येणार आहे, तो मेल आय डी टाकायचा. त्याचबरोबर एक मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे. मोबाईल नंबर हा कंपल्सरी आहे, त्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर तो OTP येणार आहे आणि खाली कॅप्चर टाकून रजिस्ट्रेशन करायचं. ओके, पुन्हा एकदा तुम्हाला सक्सेसफुली झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी लॉग इन आय डी पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डू यू हॅव आधार या ठिकाणी येस करायचा, आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर वेबसाईट जर एरर देत असेल तर 1-2-3 वेळा तुम्ही ट्राय मारा आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी OTP येणार आहेत आणि OTP आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी OTP टाकून व्हेरीफाय OTP तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी OTP टाकून अकाउंट आहे ती सक्सेसफुली व्हेरीफाय करू शकता. या ठिकाणी तुम्ही आधार व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे. तर मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला इकडे असा प्रोफाईल किंवा जी आधार लिंक आहे ते दिसणार आहेत. संपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आधार लिंक नसले तर आधार लिंक बँकेला करायला लागणार आहेत. प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 6 घटक ते तुम्हाला टाकायचे आहेत. यामध्ये पहिला आहे तो पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जी राहिलेली माहिती या ठिकाणी भरायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला SSC प्रमाणे नाव, जे नाव आहे ते टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, मॅरिड अनमॅरिड जे काय आहे टाकायचं आहे, कॅटेगरी धर्म या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. कॅटेगरीमध्ये कॅटेगरी टाकायची आहे, ओपन, OBC, SC, ST जी काही कॅटेगरी आहे ती तुम्हाला टाकायची आहे. जर कास्टमध्ये असलं तुमची कास्ट कोणत्या घटक आहेत तो लिहायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे का, येस कास्ट सर्टिफिकेट नंबर, जिल्हा कोणता आहे तो ॲप्लिकेशन नेम, कोणी ॲथॉराईज केलं, सब डिव्हिजन किंवा जी फाईल आहे ती टाकायची. त्याचबरोबर कधी अप्लाय केलं ते सुद्धा टाकायचं आहे. त्याचबरोबर इन्कम जे काही ते इन्कम आहे तुमचा टाकायचा आहे. इन्कम जो आहे तो या ठिकाणी व्यवस्थित इन्कम टाकायचा आहे. इन्कम सर्टिफिकेट येस करायचा आहे. इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, कोणी दिलं, फाईल अपलोड करायची आहे आणि तारीखसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. जी तारीख आहे ती योग्य तारीख त्या डॉक्युमेंट तुम्हाला टाकायची. डोमासेल येस करायचा आहे. त्यानंतर डोमासेल कोणी काढलं, फादर किंवा सेल्फ असेल सेल्फ, डोमासेल नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नेम टाकायचा आहे, कोणी ॲप्लिकेशन केलं ते, डोमासेल कोणी दिलं ते टाकायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि तारीखसुद्धा या तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर पर्सनल इलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला सॅलरी आहे का तर नो करायचं, तुम्ही वेतन घेत नाहीत बाहेरून. त्याचबरोबर घेत असल्यास येस करा किंवा नो करा. त्याचबरोबर डिसेबिलिटी आहे का तर असल्यास येस करा, तशी माहिती करून नो करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला बँकेचं लिमिट आहे का असल्यास येस करा किंवा नो करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो अकाउंट नंबर टाका किंवा न टाकला तुम्ही सेव्ह करू शकता. ओके, तर मित्रांनो पुढची स्टेप आहे या ठिकाणी ॲड्रेस डिटेल. ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जो आधार व्हेरीफाय झाला तर तो ॲड्रेस परमनंट येस करायचा आहे. येस ऑप्शन क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक दुसऱ्या टास्कवरती घेऊन जाणार. फादर आहेत का, आधार असल्यास येस करा, नसल्यास नो करून टाका. असल्यास त्याची माहिती तर तुम्हाला तशी भरायची आहे, नसल्यास नो करून टाका. त्याचबरोबर फादर, मदर आहे का, मदर असल्यास येस करा, तशी माहिती किंवा त्याचे डिटेल त्या ठिकाणी तुम्हाला येस किंवा नो करून सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर ते या ठिकाणी करंट इन्फॉर्मेशन, सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे चालू अभ्यासक्रम तुम्हाला टाकायचा आहे. ज्या महिने तुम्ही का ॲडमिशन घेतलं 2024 सिलेक्ट करा, महाराष्ट्र सिलेक्ट करा, तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, तालुका कोणता आहे तो तुमचं कॉलेजचा तालुका आहे ते सिलेक्ट करायचा आहे. तुमचा
क्वालिफिकेशन काय म्हणजे तुम्ही 10वी 12वी डिग्री किंवा काय जे काय असल्यास ग्रॅज्युएशन असल्यास टाका. स्ट्रीम कोणते आर्ट कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग फार्मसी मेडिकल जे काही स्ट्रीम असल्यास हे तुम्हाला टाकायचे. मी हा इंजिनिअरिंगमधला आहे त्यामुळे जे इंजिनिअरिंगमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकून दाखवणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुमचं जे कॉलेज कोणतं आहे त्या ठिकाणी तुमचं दिसणार आहेत. ज्या जिल्ह्याला तो कॉलेज आहे ते दिसणार आहे. त्याचबरोबर कॉलेज आल्यानंतर तुमचा कोणता ट्रेड आहे तो सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. ट्रेड टाकायचा. ॲडमिशन कोणतं कशा स्वरूपात घेतलं कॅप राऊंड CET पर्सेंटेज कॅप ID टाकायचा आहे. या ठिकाणी फर्स्ट इयरला असल्यास फर्स्ट इयर टाका किंवा सेकंड इयरला सेकंड इयर टाकू शकता. त्याचबरोबर सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहेत. पोर्सिंग म्हणजे या ठिकाणी जर चालू असल्यास पोर्सिंग टाका. ॲडमिशन डेट टाकायची आहे तुमची जी काय असेल ॲडमिशन डेट टाकायचे फी टाकायचे आहे. त्याचबरोबर बोनाफाईड किंवा फी रिसिप्ट कॅटेगरीमधनं किंवा कशातनं ॲडमिशन झालं हे तुम्हाला टाकायचं आहे आणि मोड या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. यामध्ये तुम्हाला जी करंट इन्फॉर्मेशन आहे ते ठिकाणी टाकून सेव्ह करायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुम्ही सेकंड इयर असाल तर या ठिकाणी फर्स्ट इयर टाकून सेकंड इयर ॲपियर टाका. फर्स्ट इयर कंप्लीट सेकंड इयर कंप्लीट आणि थर्ड इयर ॲपियर असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, पुढचा घटक आहे पोस्ट क्वालिफिकेशन म्हणजे मागचे जे काही शिकला 10वी 12वी तुम्हाला टाकायचं. त्यामध्ये 10वी SSC सिलेक्ट करा कंप्लीट आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये 10वी होता ते सिलेक्ट करा. तालुका कोणता होता तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला 10वीमध्ये स्कूलचं नेम वगैरे विचारलं जाईल. बोर्ड कोणतं होतं ते. त्याचबरोबर मोड रेग्युलर डिस्टन्स तुम्ही ॲडमिशन कोणत्या वर्षी 10वीला घेतलं पासिंगला ते टाकायचं आहे. म्हणजे ॲडमिशन कधी घेतलं आणि पासआउट कधी झाला या ठिकाणी तुम्हाला सेपरेटली टाकायचं आहे. त्याचबरोबर सीट नंबर टाकायचा आहे. मंथ ऑफ एक्झाम मिळालेलं मार्क्स आणि व्हेरीफाय तुम्हाला करायचं आहे. ॲटोमॅटिकली तुम्हाला या ठिकाणी मार्कशीट येणार आहे आणि सेव्ह तुम्हाला करायचं आहे. अशा स्वरूपात तुमचं सेव्ह झालेलं दिसणार आहे. त्याचबरोबर 12वीसुद्धा टाकू शकतात किंवा 11वी. त्यामध्ये तुम्हाला आर्ट कॉमर्स सायन्स सिलेक्ट करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला जिल्हा कोणता होता 12वीला तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तालुका कोणता होता तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तालुका नसेल तर या ठिकाणी तुमचा कॉलेजचं नाव 12वी सायन्स किंवा आर्ट कॉमर्स जे काय सिलेक्ट करा. रेग्युलर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन कोणत्या वर्षाला आहेत तुम्ही 12वीला ॲडमिशन कधी घेतलं कधी पासआउट झाला ते सिलेक्ट करा. रिझल्ट पास फेल टाकायचा आहे. पर्सेंट टाकून अटेम्प्ट टाकून तुम्हाला मार्कशीट अपलोड करा किंवा डायरेक्ट तुमचं या ठिकाणी मार्कशीट ऑनलाईन दिसू शकतं. अशा पद्धतीने तुम्ही 11वी 12वी टाकू शकता. आणि किंवा जर तुम्ही PGला असल्यास तुम्ही डिग्रीसुद्धा या ठिकाणी इथंच तुम्हाला टाकायचे. यानंतर हॉस्टेल डेटावर क्लिक करा. यामध्ये हॉस्टेलमध्ये राहता येस करा आणि तशी माहिती तुम्हाला भरायची. स्टेट जिल्हा तुम्हाला जो हॉस्टेलचा जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तालुका कोणता होता तो हॉस्टेलचा प्रकार नेम हॉस्टेल कोणाच्या घरामध्ये राहतात त्याचा ॲड्रेस कधीपासून राहता मेस आहे का असल्यास येस करा किंवा नो. मेस व्यतिरिक्त तुम्हाला किती चार्जेस आहे हॉस्टेलचं जे डिक्लेरेशन असते ते अपलोड करा. नसल्यास डे स्कॉलर टाकून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने आपले सर्व डिटेल्स या ठिकाणी टाकलेले आहेत. हे एकदा तुम्ही चेकआउट करा आणि अप्लाय करताना ऑल स्कीममध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला ह्या ठिकाणी डिपार्टमेंट दिसतात म्हणजे तुम्ही जर टेक्निकलमध्ये इंजिनिअरिंग वगैरे असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार आहेत. कास्टमध्ये असल्यास तर OBC वगैरे जी कास्टमध्ये असल्यास तुम्हाला या ठिकाणी जे कास्टनुसार असते ते स्कीम आहे ते तुम्हाला दिसणार आहेत. स्कीम तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित बघायचे आहेत आणि मगच या तुम्हाला अप्लाय करायचा आहे. नसल्यास या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये मी हा विद्यार्थी आहे तो OBCमध्ये आहे. त्यानंतर मी या ठिकाणी OBCची फील्ड सिलेक्ट केलेली आहे. यामध्ये ॲडमिशन रिन्यू आहे का येस करा. लिव्हिंग सर्टिफिकेट टाकायचं आहे. डिक्लेरेशनसुद्धा टाकायचं आहे तुम्हाला मिळून जाईल. या व्यतिरिक्त कोणा स्कॉलरशिपला अप्लाय केला का नो करा. कास्ट व्हॅलिडिटी रेशन कार्ड आणि तुम्ही या ठिकाणी एकच चाइल्ड आहे का या ठिकाणी येस करायचं आहे. अशा स्वरूपात तुम्ही या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. ओके मित्रांनो या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता आणि सेव्ह ऑप्शन क्लिक केला अशा प्रिव्ह्यू तुम्हाला दिसणार आहे. एकदा तुम्ही चेकआउट करा आणि मित्रांनो जर करेक्शन असल्यास लागलीच या ठिकाणी तुम्ही करेक्शन करा. यामध्ये क्लिक करून या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्ससुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता. तुमची सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. तुम्ही चेक करा आम्हाला सबमिट या ऑप्शन क्लिक करून अशा स्वरूपात तुम्ही या ठिकाणी फॉर्म MHADPTचा सक्सेसफुल या ठिकाणी सबमिट करू शकता. ओके तर ही होती मित्रांनो MHADPT स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता याची A to Z प्रोसेस. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.